ज्यांनी बिग बॉस मराठीच्या शोला काल बायकॉट केलं आणि आजपासून त्यांनी शो बघणं बंद केलं, मला वाटतं त्यांनी आजचा एपिसोड मिस केला. आणि माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही आजचा एपिसोड बघा आणि त्याच्यानंतर वाटलं असतं तुम्हाला बंद करायचं तर तुम्ही बंद करा. आणि मला विचारायचं की ज्यांनी आज एपिसोड बघितलाय आणि स्पेशली तो पार्ट जेव्हा घरच्यांचा कॉल होता, घरच्यांचे व्हिडिओ चालू होते, किती जण इमोशनल झाले, किती जणांना रडू आलं, हे मला विचारायचंय. कारण मी तर इमोशनल झालो. कारण मला एवढं कळालं की बिग बॉसचा शो फक्त भांडणं करण्यापुरती नाहीये. अहो तिथं खूप जण स्ट्रगल करून आलेत. अभिजित सावंत आहे, तो इंडियन आयडलचा शो जिंकलेला. डीपी आहे, त्या डीपींचे वडील जेव्हा तारीफ करतात, तर आपला बाप जेव्हा आपली तारीफ करतो ना, अरे या जगात काहीच मोठं वाटत नाही. म्हणजे ते बघून खरंच माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे मला असं फील होत होतं की फक्त ॲग्रेशन म्हणजे काल जे झालं तेवढंच नाहीये, म्हणजे आजचं बघून सुद्धा आनंद भेटलेला. आणि ज्यांनी बघितलं त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं. आणि मला फील झालं की अरे प्रत्येक जणांनी काही ना काही आपल्या आयुष्यात कष्ट करून आलेत, त्यांच्या आई वडिलांना प्राऊड केलंय. आपण हेट करतो, आपण त्यांना शिवीगाळ करतो, ठीक आहे, ते शो मध्ये आलेत आपण करू शकतो, पण जोपर्यंत शो मध्ये आहेत तोपर्यंत. पण ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला, स्पेशली तेवढा पार्ट, तुम्हाला कोणाची स्टोरी किंवा कोणाचं आई वडिलांचं ऐकून कसं वाटलं तुम्हाला, तुम्ही कमेंटमध्ये सांगा.